Hello guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण सेल मेम्ब्रेन सेल वॉल बघितलं होतं. आज आपण बघणार दॅट इज द एंडोमेम्ब्रेन सिस्टम. ओके, लेट्स स्टार्ट. एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये काय म्हणते, येस, while each membranous organelle is distinct in terms of structure and function, many of these considered together as endomembrane system. ओके, एंडोमेम्ब्रेन सिस्टम ह्यातलं एक जास्त लक्षात ठेवायचं काही, एंडोमेम्ब्रेन सिस्टम include endoplasmic ER, Golgi body, lysosomes and vacuoles. ER, Golgi body, lysosomes and vacuoles हे आहेत ना, in considered because functions and the function and mitochondria and chloroplast coordinated above components. Okay, these are not considered. म्हणजे हे जे आहेत ना ह्यातले ER मध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये काय आहे, ER, Golgi body, lysosomes आणि vacuoles. आणि हे जे आहेत ना नॉट कन्सिडर्ड, म्हणजे कोणते मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि पॅरॉक्झिसोम्स हे आहेत ना नॉट एंडोमेम्ब्रेन सिस्टम. या एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये काय काय दॅट इज ER, Golgi body, lysosomes आणि vacuoles. ओके, त्यातलं आपण ER स्टार्ट करतो आता. ओके, ERमध्ये काय म्हणते, दॅट इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. लेट्स स्टार्ट. Okay. Electron microscopic studies of eukaryotic cells reveal the presence of a network of tiny tubular structures scattered in the cytoplasm is called ER. Okay, म्हणजे tiny tubular structures असतात, tiny tubular structures. Okay, tiny tubular structures are present there कशामध्ये, in cytoplasm. Okay, CYT in cytoplasm मध्ये प्रेझेंट असतात. Hence ER divides intercellular space into the, म्हणजे आतल्या साईडला स्पेस जो कंपार्टमेंट दॅट इज ल्युमिनल इनसाईड. म्हणजे सपोज हा ही सेल आहे, हा ER असेल. ओके, हा ER असेल तर ह्याच्यामध्ये दोन फेज, हा जो असणार ना दॅट इज द ल्युमिनल आणि हा जो बाहेरचा असणार ना दॅट इज द एक्स्ट्रा ल्युमिनल. ओके, हा जो बाहेरचा एक असणार आणि हा एक, सो ल्युमिनल आणि एक्स्ट्रा ल्युमिनल. ओके, ER ल्युमिनल and extra luminal. ओके, एक्स्ट्रा ल्युमिनल. ER ऑपन शोज रायबोझोम्स. यस, ह्याच्यावरती काय असतात, रायबोझोम प्रेझेंट. ओके, अटॅच टू देअर आउटर सरफेस. द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बिअरिंग रायबोझोम्स ऑन देअर सरफेस इज कॉल्ड रफ एंडोप्लाझम. म्हणजे ज्याच्यावरती काय म्हणतात, रायबोझोम जर प्रेझेंट असेल, रायबोझोम प्रेझेंट दॅट इज रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, आणि हे काय करते, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे असतं ना, काय होतं, रायबोझोम जर प्रेझेंट असेल देन दॅट इज रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हे काय करतं, तर दॅट इज रायबोझोम प्रेझेंट आहे म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. ओके, प्रोटीन सिंथेसिस. ओके, आणि हे जर रायबोझोम ॲबसेंट असेल, रायबोझोम प्रेझेंट ही ॲबसेंट असेल देन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हे काय करते, लिपिड सिंथेसिस. ओके, yes, protein synthesis and secretion, they are extensively continuous. And smooth endoplasmic reticulum, lipid. Okay, lipid synthesis. Okay, डन. आता काय लक्षात ठेवायचं, ER टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात आणि हे काय करते, आतलं ल्युमिनल डिवाइड करते. जे आतमध्ये असणार दॅट इज द ल्युमिनल आणि बाहेरचं असणार एक्स्ट्रा ल्युमिनल. रायबोझोम्स प्रेझेंट असतात ह्याच्यावरती. रायबोझोम जर प्रेझेंट असेल देन रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि हे काय करते, प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रेशन. आणि हे जर रायबोझोम ॲबसेंट असेल देन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दॅट इज लिपिड सिक्रेशन करते. ओके, त्यानंतर आपण बघणार दॅट इज द गॉल्जी बॉडी. जस्ट 1 मिनिट. गॉल्जी बॉडी. आता गॉल्जी बॉडी नसर काय म्हणते, वेट, गॉल्जी बॉडी. ओके, गॉल्जी बॉडी कॅमिलो गॉल्जी कुणीही केली. हा थोडंसं म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला समजत नाही, सो थोडंसं जरा लक्ष द्या. कॅमिलो गॉल्जी. ओके, कॅमिलो फर्स्ट ऑब्झर्व्ड अ डेन्सली स्टेन्ड रेटिक्युलर स्ट्रक्चर नियर द न्यूक्लियस. ओके, they were later named Golgi bodies after him.
दे कन्सिस्ट ऑफ मेनी फ्लॅट डिस्क शेप्ड सॅक्स ऑर सिस्टरने 0.5 to 1 मायक्रोमीटर इन डायमीटर. ओके, जे सिस्टरने प्रेझेंट असतात इथे. हां, हे असतात ना, हे असं कसं सांगायचं, म्हणजे असं हे जे आहेत ना, हे सगळे सिस्टरने. ओके, म्हणजे फ्लॅट सिस्टरने प्रेझेंट असतात. ओके, डिस्क शेप्ड फ्लॅट सिस्टरने आर प्रेझेंट. हे जे काय असते 0.5 to 1 दीज स्टॅक्स पॅरलल. येस, सिस्टरने प्रेझेंट. वेट, हां, सिस्टरने प्रेझेंट असतात, सिस्टरने. आणि कसं असतात पॅरलल. ओके, पॅरलल असतात. ओके, व्हॅरिड नंबर ऑफ सिस्टरने आर प्रेझेंट इन येस गॉल्जी. द गॉल्जी सिस्टरने आर कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड नियर द न्यूक्लियस डिस्टिंक्ट कॉन्व्हेक्स. येस, कॉन्व्हेक्स अँड फॉर्मिंग फेस. येस, कॉन्व्हेक्स तर असेल ना, कॉन्व्हेक्स आणि फॉर्मिंग फेस. दिस इज इम्पॉर्टंट. हां, दिस लाईन इज फॉर्मिंग फेस. ओके, आणि तेच कसं असते अँड कॉन्केव्ह आर मॅच्युरिंग फेस. कॉन्केव्ह मॅच्युरिंग फेस. ओके, कॉन्केव्ह आणि मॅच्युरिंग फेस. द सिस अँड ट्रान्स फेसेस ऑफ ऑर्गॅनली आर एंटरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड. ओके, कॉन्व्हेक्स फॉर्मिंग फेस, कॉन्केव्ह मॅच्युरिंग फेस. ओके, द गॉल्जी अपर्चर्स इज प्रिन्सिपली परफॉर्म्स द फंक्शन ऑफ पॅकेजिंग. म्हणजे इकडून घालायचं आणि इकडून काढायचं काम करते. बस एवढं लक्षात ठेवायचं. इकडून घालते, इकडून काम. दॅट इज दी पॅकेजिंगचं काम करते. मटेरियल टू बी डिलिव्हर्ड आयदर ऑफ द इंट्रासेल्युलर टार्गेट्स ऑर secreted out of the cell. Okay, materials to be packaged in the form of vesicles from ER fuse. म्हणजे इकडचं सपोज कसं असतं माहिती का, इथलं एकदा वाचून घे. फ्यूज विथ द सिस फेज. ओके, सिस फेज of the Golgi aperture and move towards the maturing phase. This explains why the Golgi aperture remains in the close association with the endoplasmic reticulum. A number of proteins synthesized by ribosomes of the endoplasmic reticulum are modified in the cistern of the Golgi apertures before they are released into the trans phase. The Golgi aperture is important secretion of the glycoprotein. म्हणजे सपोज इकडच्या पाहिजे, ठीक आहे, म्हणजे इथं ER असणार. हां, इथं गॉल्जी अपर्चर. ओके, मग इकडून काय येणार, इकडून सेलुलर सिक्रेट्स. ओके, मग इकडून ER कडून हे काय येणार, मग ह्याच्या सिस फेजला येणार. कुठे येणार, ह्याच्या सिस फेजला येणार. पहिलं सिस फेज, बरोबर आहे, सिस फेज. ओके, म्हणजे काय होणार इथं, दॅट इज सिस ह्याला येणार, कॉन्व्हेक्स सिसला येणार. दॅट इज द फॉर्मिंग फेज. मग इथून फॉर्म वगैरे होणार सगळं. ओके, मग इथून या साईडला मूव करणार. ओके, आणि इथून सगळं मग मॅच्युअर वगैरे होणार आणि मग ट्रान्स ऑर मॅच्युरिंग फेजला जाते. ओके, दॅट इज द मटेरियल पॅक झालं. ओके, बस एवढंच होते. त्यानंतर रिलीज इन द ट्रान्स फेज. मग इकडून ER पासून मटेरियल येणार. ER काय करणार, सिस कॉन्व्हेक्स सिस फेज सोडणार. दॅट इज द फॉर्मिंग फेज. मग इथं सगळं मटेरियल वगैरे पॅक काय जे व्हायचं त्यात प्रोसेस होणार आणि हे ते ट्रान्स फेजला रिलीज होणार. ओके, दॅट्स ऑल. Golgi aperture is an important site of formation glycoproteins and glycolipids. Glycoprotein and glycolipid. ओके, डन. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंटला हे वाचलेलं काहीच कळत नाही. आय होप आज तरी कळालं असेल सगळ्यांना. काय होतं ERमध्ये काय होतं, ER म्हणजे टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात आणि ER डिवाइड्स ल्युमिनल म्हणजे आतल्या साईडला, एक्स्ट्रा ल्युमिनल म्हणजे बाहेर साईडला, आणि त्यानंतर ER जे आहे ना, रायबोझोम जर प्रेझेंट असेल देन दॅट इज द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हे काय करतं आहे, प्रोटीन सिंथेसिस. आणि रायबोझोम जर ॲबसेंट असेल देन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, दॅट इज द लिपिड सिंथेसिस. बस एवढं लक्षात ठेवायचं आता. ओके, त्यानंतर ह्यात काय होतं, कॅमिलो गॉल्जीने हे केलं आणि ऑब्झर्व फर्स्ट अँड बॉडीज आफ्टर अँड दे कन्सिस्ट ऑफ फ्लॅट, दॅट इज द याला सिस्टरने म्हणतात. ओके, 0.5 to 1 मायक्रोमीटर डायमीटर असते ह्याचं. आणि व्हॅरिड नंबर ऑफ सिस्टरने आर प्रेझेंट इन द गॉल्जी कॉम्प्लेक्स. ओके, मग ह्यात सिस्टर कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड नियर द न्यूक्लियस. ओके, कॉन्व्हेक्स सिस. ओके, कॉन्व्हेक्स सिस ऑर फॉर्मिंग फेज आणि कॉन्केव्ह ट्रान्स ऑर मॅच्युरिंग फेज. ओके, मॅच्युरिंग फेज. ओके, इथं काय करणार, असं हे असते ना,
मग इकडून ह्याच्याकडून एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून मटेरियल आलं, हे मटेरियल सिस फेजपाशी येणार. ओके, मग इथं सगळं पॅक बिक होणार, सगळं व्यवस्थित पॅक करणार आहात मग, आणि त्यानंतर इथे ट्रान्सफेजकडून रिलीज करणार. ओके, आणि इम्पॉर्टंट ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. आता ह्यात जर विचारलं की म्हणजे काय म्हणतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कोणत्या साईडला असतो गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या, तर दॅट इज द गॉल्जी बॉडीच्या काय म्हणतात ह्याच्या सिस फेज साईडला, कॉन्व्हेक्स सिस किंवा फॉर्मिंग फेज साईडला असते. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.